आता पाहायचे खालीलपैकी कोणत्या पर्यायावरून आपल्याला पी हा क्यूचा मामा आहे. नातेसंबंध ह्याच्यावर एक ना एक तरी क्वेश्चन पडतोच आणि मेन्सला अशा पद्धतीचं शक्यतो विचारलं जातं. सोपं आहे. काय दिलेलं आहे, ए अधिक बी म्हणजे ए ही बी ची आई आहे. ह्याच्यावरनं अधिकचं जर सिम्बॉल आलं तर पहिल्याचं जेंडर काय येणार आहे लक्षात येतंय, फिमेल येणार आहे. ए ही म्हणजे अधिकचं सिम्बॉल जिथं जिथं दिसतं, आता इथं एन अधिक यम म्हणजेच काय, यन ही, यनचं जेंडर आपल्याला माहित झालं की काय, ही फिमेल. ह्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करायचे. ए वजा बी म्हणजे ए हा म्हणजे एचं जेंडर इथे वजाचं चिन्ह आलं तर एचं जेंडर मेल येते. ह्याच्यावरूनच हे प्रश्न सोडवायचे असतात, सगळे सोडवायचे नसतात. आता पी हा क्यूचा मामा आहे, साधं सिंपल सांगतो. ह्याच्यामध्ये पी दिसतंय का कुठे, नाही. इथं क्यू आणि क्यूच दिसतंय, हा ऑप्शन कटला. कारण ह्याच्यापैकी एक पर्याय असणार आहे, त्या पर्यायात पी आणि क्यू दोन्ही पण पाहिजेत ना, तर उत्तर काढता येईल. आता इथे पी आणि क्यू आहे, इथे पी आणि क्यू आहे, इथे पण पी आणि क्यू आहे. पी हा, इथे लक्ष द्यायचं, पी हा क्यूचा मामा आहे. आता पी काय आला पाहिजे आपला, मेल आला पाहिजे, बरोबर आहे. आता मेल कुठे, जर ए अधिकच्या चिन्हाचे तिथे काय येते, मेल येते. आता ए वजा इथे पण मेल येते, ए हे इथे पण ए भागिले असलं म्हणजे पी भागिले जिथं दिसतंय तिथं फिमेल येणार, लक्षात येते. आता क्यू वजा एन अधिक यम भागिले पी अशा पद्धतीने जर लिहिलं गेलं आणि पी अधिक यस भागिले एन वजा क्यू, आता इथं पी अधिक यस जर केलं किंवा हा पहिला ऑप्शन घ्या, क्यू वजा एन म्हणजेच काय, क्यू हा एनचा भाऊ आहे. पहिलं ऑप्शन घेतलं, क्यू हा एनचा भाऊ आहे. भाऊ बहीण म्हटलं की इज इक्वल टू सिम्बॉल लिहितो आपण, बरोबर आहे. क्यू हा म्हणजे हे मेल आलेलं आहे, परंतु ह्याचं जेंडर माहित आहे का, मेल का फिमेल, नाही आहे. हे इथून एवढंच केलं फक्त, क्यू वजा एन, एन अधिक यम केलं, एन अधिक यम केलं, अधिक काय म्हणजे ए ही बी ची आई आहे म्हणजे एन ही यम ची आई आहे, म्हणजे इथे येणार फिमेल, एन ही यम ची आई आहे. मुलगा मुलगी म्हटलं की खाली बाण येतो, यमचं जेंडर माहितीये का आपल्याला, नाहीये. आता यम भागिले पी जर केलं म्हणजे ए ही बी ची बहीण आहे, म्हणजे इकडे लक्ष द्यायचे, म्हणजेच काय, एम ही पी ची बहीण आहे. अशा पद्धतीने यम फिमेल येते, ह्याचं ही पी ची बहीण आहे म्हणजे पी येते, ह्याचं मेल किंवा फिमेल. आता ह्या पहिल्या विधानावरनं पी हा क्यूचा मामा आहे असं येतंय का, पी हा क्यूचा मामा आहे असं येतंय का, क्यू हा पीचा मामा आहे असं येतंय, क्यू हा पीचा. कारण एन ही आई आहे, एनचा भाऊ क्यू आहे म्हणजे क्यू पीचा मामा होईल, म्हणजे हे पहिलं विधान चुकलेलं आहे, उलट येते. आता दुसऱ्या ठिकाणी जर चेक करायला गेलं, पी अधिक यस म्हणजे काय, आता इथे अधिक म्हटल्यानंतर इथे ए ही बी ची बहीण आहे म्हणजे पी ही एच ची बहीण आहे, ही येते, इथे हा येते, म्हणजे हा ऑप्शन इथे कटलेला आहे. पहिला ऑप्शन गेला, दुसरा ऑप्शन गेला, आलं लक्षामध्ये. तिसरा तर सुरुवातीलाच गेला, एकच ऑप्शन राहिला, डिरेक्टली उत्तर लिहून टाकायचं, हेच लिहून टाकायचं, ओके, विदाउट कॅल्क्युलेशन. आता एक लक्षात घ्यायचं की हे आपण चेक करून पाहूयात, पी वजा एम अधिक एन अधिक क्यू, पी वजा एम अधिक एन अधिक क्यू. आता सुरुवातीला कसं करायचं असतं, ह्या दोघातलंच रिलेशन पाहायचं. पी वजा एम म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे म्हणजे पी हा एम चा भाऊ आहे. पी हा म्हटलं की ह्याचं मेल येणारे जेंडर आहे. आता पुढे काय आहे, एम अधिक एन म्हणजे ए ही बी ची आई आहे म्हणजे इथं एम ही एन ची आई आहे म्हणजे एमच्या तिथे काय येणार आहे, फिमेल, आणि एन ची आई आहे, एनचं जेंडर माहित नाही मेल का फिमेल. पुढे आता एन अधिक क्यू करूयात आपण. एन अधिक क्यू म्हणजे काय पाहायचं बरं का व्यवस्थितरित्या, इथे नीट पाहायचे. इथे खरं तर आहे ना, इथे भागिले पाहिजे होतं, इथे भागिले पाहिजे,
इथे भागिले पाहिजे. हे व्यवस्थितरित्या करा. आता एन ही क्यूची बहीण आहे. एन ही फिमेल येणार आणि क्यूची बहीण येणार आहे. इथे क्यूची काय येणार आहे? बहीण येणार आहे. आता क्यू मेल किंवा फिमेल आहे, क्यूचं जेंडर माहित नाहीये. इथे भागिले करा. पी वजा एम अधिक एन भागिले क्यू करा. म्हणजे एन ही क्यूची बहीण आहे. भाऊ बहीण म्हटलं की इज इक्वल टू, मुलगा मुलगी म्हटलं की खाली, आणि पती पत्नी म्हटलं की क्रॉस करायचं. आलं लक्षामध्ये? आता एक लक्षात आलं असेल, ह्याच्यावरनं पी हा क्यूचा मामा आहे का आता पाहायचं बरं का. यमची हे दोन जण त्याची मुलं किंवा मुलगी आहेत. ही मुलगी आहे, हा मेल किंवा फिमेल काही असू शकतो. म्हणजे आणि ही आई आहे आणि हा भाऊ आहे तिचा. मग त्याच्यावरनं पी हा ह्या एन आणि क्यूचा मामा आहे. बरोबर? ऑप्शन नंबर 3 त्याचं उत्तर आहे. उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 3. पहिल्यांदा आपण विदाऊट कॅल्क्युलेशनने पण सोडवले. पहिला तर हाच ऑप्शन कट केला, हा एक चेक केला, हा येत नाहीये. हा दुसरा चेकच करायची गरज लागली नाही. कारण का तर पीचं जेंडर इथं मेल पाहिजे, पी हा इथे फिमेल येते, ते गेलं. एकच ऑप्शन राहिला त्या पद्धतीने आणि आपण सोडून पाहिजे.